साहेब, पैशाबद्दल बोलताना बऱ्याचदा गिल्ट वाटते. याचं नेमकं कारण काय आहे? बघा, गिल्ट म्हणजे आपल्याला त्या भावना का यायला पाहिजे? जर आपण एखादं चुकीचं काम केलं तर ना. हं, चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे ह्या भावना यायलाच नाही पाहिजे मनामध्ये. कारण पैसा कमवणं हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे. श्रीमंत होणं काही पाप नाहीये. बरोबर, ओके. आता राधाकृष्ण जमानी घ्या, अझीम प्रेमजी घ्या, हे सगळ्यांनी आयुष्यभर वेल्थ क्रिएशनसाठीच विचार केला ना. बरोबर. आणि नंतर अझीम प्रेमजी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ निर्माण केल्यावर त्यांनी ते चांगले मुळात आहेत म्हणून त्यांनी मोठी धनसंपत्ती समाजासाठी खर्च केली. बरोबर. जवळपास 25 ते 27,000 कोटी रुपये त्यांनी डोनेट केले. सो जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये किंवा सज्जन माणसाच्या हातामध्ये पैसा आला, तर तो चांगल्या कामासाठीच जाणार, समाजाच्या हितासाठीच जाणार. म्हणून कुठल्याही प्रकारचं गिल्ट आणण्याचं कारणच नाहीये. ओके. जर चांगल्या माणसाच्या हातामध्ये पॉवर आली, हं, नॉलेज आलं, तर ते समाजासाठीच खर्च होणार ना. बरोबर. मग त्यांनी पॉवरचा आणि नॉलेजचा विचार करू नये का? त्यांनी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही पैसा कमवावा, हे तुम्हाला एकदम मनामध्ये ठासून भरायला पाहिजे. इव्हन प्रत्येक पेरेंट्सनी आपल्या मुलांच्या मनामध्ये हे रुजवायला पाहिजे, की बाबा तुला एक दिवस श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत होणे का पाप नाहीये. त्याचा मार्ग कदाचित खराब असू शकतो, पण श्रीमंती ही कधीही खराब नसते. चांगल्या मार्गाने तुम्ही पैसे उत्तम कमवू शकता. हे अजिबात पाप नाहीये. गिल्ट याचं कारणच नाहीये काही.